बोलणार तरी काय, बोलणार तरी काय. काय झालं 28 तारखेला संपूर्ण राज्य आणि देश हादरून गेला. संपूर्ण राज्य आणि देश हादरून गेला. या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा झालेला अपघात. तुम्हाला वाटतं तो अपघातच झालाय? तुमचं मन सांगतंय तुम्हाला? आज सगळ्यांच्या पहिल्या दिवशीपासून मनात होतं की हा अपघात आहे की घातपात आहे. त्याची चर्चा सुरू झाली आहे. पार्लमेंटमध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांनी लोकांच्या मनातला प्रश्न विचारला. जो आमचा विजय आहे त्याच्याकडे परवा मी चर्चा करताना त्यांना सांगितलं, या शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे आणि भाजपानं अजितदादा पवारला कुठेही जवळ घेतला नाही. आणि म्हणून त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये भाषण करताना सांगितलं की ज्यांनी माझ्यावर 70,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप केला, मी आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलोय. बस एवढंच बोललं. भाजपाला हल्ली एवढं सुद्धा सहन होत नाही. आयुष्यभर त्या काँग्रेसच्यावर वाटेल त्या टीका, आरोप, खोटे नाटे, तुम्ही दुसऱ्यांच्यावर काही आरोप करायचे, काही आरोप करायचे. आणि म्हणून एवढंच बोलल्यानंतर लगेच भाजपच्या मंत्र्यांनी सुरुवात केलं, तोंड बंद ठेवा, मुख्यमंत्री आमचे आहेत, मुख्यमंत्री आमचे आहेत, गृहमंत्री आमचे आहेत, तोंड बंद ठेवा. पुन्हा अजितदादांनी 15 जानेवारीला एक भाषण केलं. काय भाषण केलं? माझ्यावर तुम्ही आरोप केलेत या इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या भ्रष्टाचाराच्या फायली आता माझ्या ताब्यात आहेत. काय झालं? 15 तारखेला बोलले आणि पुढच्या 10 दिवसामध्ये अजितदादा इथं राहिले सुद्धा नाहीत. राहिले सुद्धा नाहीत. तुम्हाला काय समजायचंय ते समजा. काय म्हणतायत काय लोक? काय पक्ष आजकाल म्हणतोय काय की या देशामध्ये मी काँग्रेस आम्ही शिल्लक सुद्धा ठेवणार नाही. म्हणता म्हणता पुढे म्हणायला लागलेत की छोटे मोठे पक्ष सुद्धा या देशामध्ये राहता कामा नये. बोलले ना, फक्त आमचाच पक्ष शिल्लक ठेवायचा आहे असं सत्ताधारी पक्ष बोलतो. सत्ताधारी पक्ष बोलतो. हे संकट आता प्रत्येकाच्या घरापर्यंत येऊन ठेपलेलं आहे. असं समजू नका. हे 68 लोक बिनविरोध होतात. कशा प्रकारे होतात, कोणाकोणाला कसं कसं उचलून नेलं, कसं कसं किडनॅप केलं, कसे कसे पैसे दिले, हे सगळे प्रकार आता बाहेर यायला लागले. याचा अर्थ हे संकट आपल्या सर्वांच्या घरापर्यंत आलंय. आज आम्ही बोलत असताना आम्हाला सुद्धा अनेक वेळा अनेक जण सांगतात जरा सबुरीनं घ्या, सबुरीनं घ्या. जर सगळ्यांनी सबुरीनं घेतलं तर शेवटी ह्याला वाचा फोडणार कोण? या सगळ्याच्या विरोधात